नमस्ते. मी यशवंत भोसले, माझं गाव बेंबळे, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. मी कृषी पदवीधर आहे आणि मी शेतकरीसुद्धा आहे. आज महाराष्ट्र विधिमंडळामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ यांनी बजेट सादर केलेलं आहे. या बजेटकडं कृषी पदवीधर किंवा शेतकरी म्हणून पाहताना मी या बजेटला 100 पैकी 100 मार्क देतो. कारण राज्याची परिस्थिती, आर्थिक परिस्थिती विचारात घेता शेती विकासाला पुढे न्यायचे आहे आणि शेती विकासाच्या सर्व बाबीमध्ये कुठंही कमतरता येऊ द्यायची नाही अशा पद्धतीचा हिशोब करून अत्यंत काटेकोरपणे अनेक बाबींचा अभ्यास करून हे केलेला आहे. जर आपल्याला शेती पुढे न्यायची असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर शेतीमध्ये आणि गुंतवणूक, ह्या दोन गोष्टीवर या बजेटमध्ये अत्यंत चांगला इफेक्ट करणारं तरतुदी केलेली आहे. त्यानंतर दुसरा विषय म्हणजे शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान, हे AI पॉलिसी जी आहे महाराष्ट्र शासनाची, त्याचा अंतर्भाव करून कृत्रिम बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त वापर जर आपण केला तर जगभरातलं सर्व ज्ञान आणि इथलं उपलब्ध ज्ञान स्थानिकचं याची सगळी गोळाबेरीज करून आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत योग्य ते तंत्रज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान पोहोचवणं सोपं जाणार आहे. तिसरा मुद्दा जो आहे ते मार्केट लिंकेजचा आहे. मार्केट लिंकेज अत्यंत महत्त्वाचे असून मार्केट लिंकेजवरच शेती उत्पन्नाचे आउटकम किंवा शेती उत्पन्नाचा शेवटचा फायदा शेतकऱ्यांना देणारा अवलंबून असतो. त्यासाठी सुद्धा अनेक स्कीम्स आणि मार्केट इंटिग्रेशन याद्वारे देवेंद्र दादा फडणवीस यांनी यामध्ये तरतूद केलेली आहे. दुसरा विषय म्हणजे जो अपारंपरिक ऊर्जेचा शेतीमधला जो वापर आहे, जे 6.5 लाख शेतीपंप कार्यान्वित झालेले आहेत शेतकऱ्यांच्या शेतावर. आता माझ्या गावाचं जर वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तुम्हाला तर माझ्या गावामध्ये 6,500 एकर कल्टिवेबल लँड आहे आणि आम्ही ह्या शेतीपंपाच्या विनियोगामध्ये आणि शेतीपंपाच्या वापरामध्ये माझं गाव हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आघाडीवर आहे. आमच्या गावामध्ये 800 सोलर पंप बसलेले आहेत आणि ह्याचं सर्व श्रेय मी आदरणीय देवाभाऊंना देतो. यानंतर दुसरा विषय म्हणजे कर्जमाफीचा विषय. 2 लाखापर्यंतची कर्जमाफी म्हणजे सर्वसाधारण ज्या शेतकऱ्यांना 2.5 एकरापर्यंत जमीन आहे, जो अल्पभूधारक शेतकरी आहे आणि अति अल्पभूधारक शेतकरी जो आहे त्याचा यामध्ये नक्की त्याचा 7-12 कोरा होणार आहे. मोठ्या शेतकऱ्यांचे काही कर्ज राहतील परंतु त्यांनासुद्धा 2 लाखापर्यंतचा जो माफीचा जो निर्णय घेतलेला आहे गव्हर्नमेंटनी, त्याबद्दल मी गव्हर्नमेंटचा आभारी आहे. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे कृषी विद्यापीठांना आणि एकूणच कृषी संशोधन क्षेत्राला यात इंडिकेशन केलेलं आहे की तुम्ही जास्तीत जास्त संशोधन करा आणि या पद्धतीनं जर योग्य पद्धतीनं या बजेटचा जर वापर, अवलंब आणि एक्झिक्युशन पातळीवर जर हे चांगल्या पद्धतीनं जर बजेट पुढे गेले तर निश्चितपणे शेती क्षेत्राला चांगले दिवस भविष्यकाळामध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत.